सो डिफरंट टर्म्स रिलेटेड टू मॅग्नेटिझम जे आहेत ते आपण स्टडी करायला आलोय. तर त्याच्यामध्ये फर्स्ट मॅग्नेटिक पोल आपण बघितलेला आहे. इट इज द रिजन नियर द एंड वेअर मॅग्नेटिझम इज कॉन्सन्ट्रेटेड, दॅट इज कॉल्ड एज मॅग्नेटिक पोल. ओके, पोल स्ट्रेंथ म्हणजे काय असतं? स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिझम नियर द पोल. त्याचं युनिट आहे अँपियर मीटर, लक्षात घ्या. मॅग्नेटिक ऍक्सिस म्हणजे काय? लाईन पासिंग थ्रू नॉर्थ पोल अँड साऊथ पोल ऑफ द मॅग्नेट. आणि इक्वेटर म्हणजे काय? लाईन पासिंग थ्रू सेंटर ऑफ द मॅग्नेट. ओके, line passing through the center of magnet and perpendicular to the axis. After that, geometric length. So geometric length is nothing but end to end length. Okay, so it is the end to end length of the bar magnet or any type of magnet. And magnetic length म्हणजे काय असणार आहे? It is the distance between north pole and south pole of a bar magnet. Okay, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल मधलं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतो आपण? मॅग्नेटिक लेंथ असं म्हणतो. आणि पोल्स जे आहेत, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल एक्झॅक्टली एंडला सिच्युएटेड नसतात. ओके, बट दे आर सिच्युएटेड स्लाइटली इनसाइड. ओके, अँड देअरफॉर मॅग्नेटिक लेंथ इज ऑलवेज स्मॉलर दॅन द जॉमेट्रिक लेंथ. आणि दोघांच्या मध्ये रिलेशन काय आहे? मॅग्नेटिक लेंथ इज अबाउट ऑर अप्रॉक्सिमेटली 5/6 टाइम्स जॉमेट्रिक लेंथ. मॅग्नेटिक लेंथ जी आहे ती कशी डिनोट करतो आपण? नेहमी 2L न डिनोट करतो. आता 2L म्हणजे काय? तर म्हणजे त्याच्यामध्ये L म्हणजे काय येणार आहे? नॉर्थ पोलचं सेंटर किंवा इक्वेटर पासून डिस्टन्स आणि साऊथ पोलचं देखील सेंटर किंवा इक्वेटर पासूनचं डिस्टन्स 2L. काही वेळेला डेरिव्हेशन मध्ये आपल्याला 2L डिनोट केलेलं बरं पडतं, म्हणून हे आपण 2L न डिनोट करतो. ओके, कारण डेरिव्हेशन मध्ये आपल्याला नॉर्थ पोल आणि साऊथ पोलचं डिस्टन्स घ्यावं लागतं आणि ते सेंटर पासूनचं डिस्टन्स घ्यावं लागत असल्यामुळे तिथं आपल्याला L डिस्टन्स सेंटर पासून घ्यावं लागतं. म्हणजे टोटल डिस्टन्स किती होणार आहे? 2L. ओके, so after this magnetic length, there is the concept of magnetic dipole. Next concept काय आहे? that is magnetic dipole. 7th, मॅग्नेटिक डायपोल. आता मॅग्नेटिक डायपोल म्हणजे काय? थोडक्यात मॅग्नेटच आहे. डायपोल या शब्दाचं मिनिंग काय? 2 पोल्स. 2 पोल्स असणारा एखादा ऑब्जेक्ट, त्याला काय म्हणायचं? मॅग्नेटिक डायपोल. किंवा मॅग्नेटिक डायपोलची डेफिनेशन अशी आहे: मॅग्नेटिक डायपोलची डेफिनेशन अशी आहे: 2 इक्वल अँड अपोजिट. म्हणजे 2 पोल पाहिजेत, 2 इक्वल अँड अपोजिट पोल्स. 2 पोल पाहिजेत जे मॅग्निट्यूड मध्ये इक्वल पाहिजे, म्हणजे दोघांची पोल स्ट्रेंथ तेवढीच पाहिजे आणि ते अपोजिट असले पाहिजे. म्हणजे एक नॉर्थ पोल असेल तर दुसरा काय असला पाहिजे? साऊथ पोल असला पाहिजे. ओके, जनरली ही केस कुठं असते? सगळ्या प्रकारच्या मॅग्नेटमध्ये असते. सगळ्या प्रकारच्या मॅग्नेटमध्ये काय असतं? 2 पोल हे असतातच, नॉर्थ आणि साऊथ पोल, म्हणजे दोन अपोजिट पोल आहेत. आणि जनरली जेवढी नॉर्थ पोलची पोल स्ट्रेंथ असते तेवढीच एक्झॅक्टली काय असते? साऊथ पोलची देखील पोल स्ट्रेंथ असते. सो 2 इक्वल अँड अपोजिट पोल्स separated by some finite distance is called as magnetic dipole. लक्षात येते? 2 इक्वल अँड अपोजिट पोल्स सेपरेटेड बाय सम फायनाइट डिस्टन्स इज कॉल्ड एज मॅग्नेटिक डायपोल. म्हणजे थोडक्यात एव्हरी मॅग्नेट इज अ मॅग्नेटिक डायपोल. ओके, मॅग्नेटिक डायपोल. त्याच्यामुळं या टॉपिक मध्ये अनेक वेळा मॅग्नेट ऐवजी मॅग्नेटिक डायपोल किंवा जस्ट डायपोल असा वर्ड तुम्हाला ऐकायला कदाचित मिळेल. ओके, सो एव्हरी मॅग्नेट इज अ मॅग्नेटिक डायपोल. आता या मॅग्नेटिक डायपोल मेजर करण्यासाठी काय केलेले आहे? एक टर्म इंट्रोड्यूस केलेली आहे, दॅट इज कॉल्ड एज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट टर्म इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट.
आता मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटला काही वेळेला जस्ट मॅग्नेटिक मुवमेंट पण म्हटलं जातं किंवा डायपोल मुवमेंट पण म्हटलं जातं. आता मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट म्हणजे काय, तर इट इज प्रोडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ अँड मॅग्नेटिक लेंथ. ते कशाचं प्रोडक्ट आहे, पोल स्ट्रेंथ आणि मॅग्नेटिक लेंथचं प्रोडक्ट आहे थोडक्यात. आता डायपोल मोमेंट जी आहे ती कॅपिटल एम या लेटरनं आपण डिनोट करतो. सो कॅपिटल एम इज इक्वल टू काय येणार बघा, पोल स्ट्रेंथ विच इज डिनोटेड बाय स्मॉल एम, आणि मॅग्नेटिक लेंथ इट इज डिनोटेड बाय 2L. हे आपण बघितलेलं आहे बरोबर. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हे कॅपिटल एम ना आपण डिनोट करतो, आणि कॅपिटल एम इज इक्वल टू काय येणार आहे, स्मॉल एम into 2L, because it is the product of pole strength and the magnetic length. It is the product of pole strength and magnetic length. So capital M is equal to M into 2L. Okay, 2ml वगैरे कधी लिहायचं नाही, M into 2L लिहायचं. ओके, आता मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ही फिजिकल क्वांटिटी आहे. फिजिकल क्वांटिटी म्हटलं तर स्केलर किंवा व्हेक्टर येऊ शकतं. सो इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. इट इज ए व्हेक्टर क्वांटिटी. आणि व्हेक्टर म्हटलं की डायरेक्शन येणार आहे, आणि याची डायरेक्शन ही महत्वाची गोष्ट आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. याची डायरेक्शन कशी असते, फ्रॉम साऊथ पोल ऑफ द मॅग्नेट टू नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट असते. नॉर्थ टू साऊथ नाही, लक्षात घ्या. इट इज एस पोल टू एन पोल. ओके, साऊथ पोल टू दी नॉर्थ पोल. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ द डायपोल मुवमेंट. ओके, आणि याचं मग एसआय युनिट काय येणार बघा, एसआय युनिट. आता हे बघा, पोल स्ट्रेंथचं मग असे काय सांगितलं मी, एम्पियर इंटू मीटर सांगितलं, एम्पियर इंटू मीटर. आणि मॅग्नेटिक लेंथ म्हणजे मीटर. एम्पियर इंटू मीटर म्हणजे काय येणार आहे, एम्पियर मीटर स्क्वेअर, हे याचं एसआय युनिट येणार, एम्पियर मीटर स्क्वेअर. आणि याचं डायमेन्शन काय येणार बघा, डायमेन्शन इज M0 L2 T0 A1, हे याचं डायमेन्शन येणार आहे. ओके, तर अशा प्रकारे ही क्वांटिटी आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. सो इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी, लक्षात घ्या. पोल स्ट्रेंथ इज अ स्केलर, बट डायपोल मोमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी, अँड इट्स डायरेक्शन कशी आहे लक्षात घ्या, डायरेक्शन आहे साऊथ पोल टू द नॉर्थ पोल, अशी डायरेक्शन असते मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची. ओके, so this is all about today. Next part we are going to study in the next lecture.